जुन्नर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर वाहनांना आगी लागण्याच्या घटना सुरूच आहेत। 3 दिवसापूर्वीच नारायणगाव येथे मालवाहू टेम्पो आगीत जळून खाक झाला होता। त्यानंतर आता पुष्टा वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला आग लागली आहे। पुणे नाशिक महामार्गावर आळे फाट्याजवळ बुधवारी 27 एप्रिल रोजी मध्यरात्री 1च्या सुमारास ही घटना घडली आहे। या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। पुणे येथून आयशर टेम्पो पुष्टा घेऊन नाशिककडे जात असताना आळे फाट्याच्या पुढे आळेखिंड परिसरात या वाहनाला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले। त्यांनी वाहन थांबवून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग इतकी भयंकर होती की काही वेळातच संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला। महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची काही वेळ कोंडी झाल्याने पोलिसांनी या दुर्घटनेनंतर पुणे नाशिक वाहतूक एकेरी वळवली होती। मागील काळात मालवाहतूक वाहनांना आग लागण्याच्या घटना लक्षात घेता महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी।